वसुबारसनं प्रकाशाचा उत्सव असणाऱ्या मंगलमय अशा दीपावलीस शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। पहिल्या दिवशी गाय वासरांचं पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। प्रकाशाचा उत्सव म्हणजे दीपावली। दीपोत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीमधील सर्वात मोठा सण। तेजोमय, मंगलमय आणि चैतन्यमय अशी दीपावली म्हणजे बालगोपाळांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता सण। अत्यंत आतुरतेने दीपावलीची प्रत्येकजणच वाट पाहत असतो। अशा दीपोत्सवास यंदा शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबरपासून मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणात प्रारंभ झाला। दीपावलीचा पहिला दिवस होता तो म्हणजे वसुबारसचा। याला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं। दीपावलीच्या पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवारी विविध गोशाळेत गाय वासरांचं पूजन करण्यात आलं। सायंकाळी सोलापूर शहर आणि परिसरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आनंदात गोधनाचं अर्थात गाय आणि तिच्या वासराचं मनोभावे पूजन करण्यात आलं। त्यानंतर या दोघांनाही ओवाळून त्यांना नैवेद्य देण्यात आला। दरम्यान महिलांनी वसुबारस निमित्त दिवसभर उपवास ठेवला होता। सायंकाळी गाय वासराचं मनोभावे पूजन करून मुलाबाळांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली। या पूजनानंतर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन दिवसभराचा उपवास सोडण्यात आला। महिला भगिनी या दिवशी गहू तसंच मूग हे खात नाहीत, तसंच दूध अथवा दुधापासून बनवलेले पदार्थ देखील खात नाहीत। दरम्यान कृषीप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात पशुधनाला खूप मोठं महत्त्व आहे। भारतीय संस्कृतीमध्ये गायीला माते समान मानण्यात येतं। गायीच्या पोटात 33 कोटी देव वास करतात असं मानण्यात येतं। गाय ही मानवी जीवनात अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानण्यात येते। तिचा मोठा उपयोग मानवाला होतो। या सर्व पार्श्वभूमीवर गायी आणि तिच्या वासराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस दिवशी तिचं तिच्या वासरासह मनोभावे पूजन करण्यात येतं। काही जण पाटावर अथवा देव्हाऱ्यावर गाय वासराचं चित्र अर्थात रांगोळी काढून अथवा मूर्ती ठेवून त्याचं पूजन करतात आणि मनापासून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात। वसुबारस हा दीपावलीचा पहिला दिवस असल्यानं सर्वत्र घरांसमोर सुंदर अशी रंगावली साकारण्यात येऊन दिवे म्हणजे पणत्या लावण्यात आल्या होत्या। याचबरोबर सुंदर आणि तितकेच वैविध्यपूर्ण असे आकाशदिवेही लावण्यात आले होते। यामुळे घरचं अंगण हे अधिक उजळून निघालं होतं। शनिवारी धनत्रयोदशी असून दीपावली निमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण असून प्रत्येकजण प्रकाशाच्या या अनोख्या उत्साहात स्वतःला जणू हरवून गेला आहे।